नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 329वा भाग. या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीमधील आहे. आता निवडणूक संपलेली आहे. आता टी व्हीचे कार्यक्रम पुन्हा पहिल्यासारखे होतील. खोटी आश्वासनं देणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहिराती बंद होतील आणि खोटी स्तुती करणाऱ्या विविध वस्तूंच्या जाहिराती पुन्हा बघाव्या लागतील. आता निवडणूक संपलेली आहे. आता टी व्हीचे कार्यक्रम पुन्हा पहिल्यासारखे होतील. खोटी आश्वासनं देणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहिराती बंद होतील आणि खोटी स्तुती करणाऱ्या विविध वस्तूंच्या जाहिराती पुन्हा बघाव्या लागतील. आता दुसरी कविता आहे. मी नेहमीचे कपडे घातले तर स्मार्ट दिसणं शक्य नाही. फॅशनेबल कपडे घातले तर मला कुणी ओळखणार नाही. मग ते घालण्याचा मला काहीच फायदा नाही. पण त्यांची सवय झाली तर मला त्यांच्याशिवाय चैन पडणार नाही. मग मी म्हणजे मीच आहे आणि स्मार्ट पण आहे हे कुणाला कळणारच नाही. आणि कुणाला कळलंच नाही तर मला काय फायदा. मग मला कोणी स्मार्ट म्हणणार नाही आणि मग मला समाधान पण होणं शक्य नाही. मी नेहमीचे कपडे घातले तर स्मार्ट दिसणं शक्य नाही. मी फॅशनेबल कपडे घातले तर मला कुणी ओळखणार नाही. मग ते घालण्याचा मला काहीच फायदा नाही. पण त्यांची सवय झाली तर मला त्यांच्याशिवाय चैन पडणार नाही. मग मी म्हणजे मीच आहे आणि स्मार्ट पण आहे हे कुणाला कळणारच नाही. आणि कुणालाच कळलं नाही तर मला काय फायदा. मग मला कोणी स्मार्ट म्हणणार नाही आणि मग मला समाधान होणं शक्य नाही. आता तिसरी कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याबद्दल. बस ऐसे ही जीना है, ऐसा तुम क्यों सोचते हो. बस ऐसे ही जीना है, ऐसा तुम क्यों सोचते हो. विचार के छोटे पिंजरे में तुम क्यों रहते हो. विचार के छोटे पिंजरे में तुम क्यों रहते हो. नए का स्वीकार करो, बदलाव होते देखो. नए का स्वीकार करो, बदलाव होते देखो. बदलाव की तैयारी मन में है ये देखो. बदलाव की तैयारी मन में है ये देखो. रेडियो सुनना हो तो बटन ठीक दबाना है. रेडियो सुनना हो तो बटन ठीक दबाना है. धीरे धीरे सुई हिलाकर सही जगह पर लानी है. धीरे धीरे सुई हिलाकर सही जगह पर लानी है. तभी तो कार्यक्रम तुमको सही सुनाई देगा. तभी तो कार्यक्रम तुमको सही सुनाई देगा. समझ में आएगा सारा बदलाव भी होगा. समझ में आएगा सारा बदलाव भी होगा. ठीक से सुनना हो तो तुमको मौन रहना होगा.
ठीक से सुनना हो तो तुमको मौन रहना होगा। एकाग्र चित्त से फिर उसे ध्यान से सुनना होगा। एकाग्र चित्त से फिर उसे ध्यान से सुनना होगा। ऐसा करना है तो फिर देर न करनी होगी। ऐसा करना है तो फिर देर न करनी होगी। एक दिन की देर भी कुछ तो नुकसान करेगी। एक दिन की देर भी कुछ तो नुकसान करेगी।